एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. राजकारणात पक्षांच्या फाटाफुटी काही होत, पण राजकारणात असलेलं पवार घराणं हे कधीही अंतर्गतदृष्ट्या फुटलेलं नाही, फुटलेलं नव्हतंच. ते सगळ्या राजकारणातल्या ह्या फाटाफुटीच्या खेळी स्वतः शरद पवारांनी घडवून आणलेल्या आहेत, हे माझं अतिशय स्पष्ट मत आहे. एवढं मोठं राजकीय आणि आर्थिक साम्राज्य हे त्यांनी उभं केलं, खूप कष्ट घेतले. हा सगळा प्रवास त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवारांपासून सुरू होतो. शरद पवारांनी आणि त्यांच्या इतर भावंडांनी या सगळ्या राजकारणाला आकार दिला आणि शरद पवार हे हळूहळू या सगळ्या राजकीय खेळांचे नेते झाले आणि त्यांचे निर्णय ते घेत राहिले. त्यामुळं त्या निर्णयांमध्ये त्यांनी बरेच उलटफेर केलेले आपल्याला त्यांच्या 59 वर्षाच्या कारकिर्दीत दिसतात. शरद पवारांच्या स्वभावामध्ये आपल्या डोक्यावर कोणीतरी नेता असावा हे मान्य करणं नाही आहे. त्यांना आपणच नेतृत्व करावं अशा स्वभावाची जी माणसं असतात असे ते आहेत आणि त्यांनी ते यशस्वी पण करून दाखवलं. म्हणजे काँग्रेससारखा बलाढ्य पक्ष सोडून ते स्वतंत्र राष्ट्रवादी नावाच्या पक्षात आले आणि आत्ता चित्र असं उभं राहिलं की या पक्षाचा प्रवासही अफाट राहिला, मोठा राहिला. शरद पवारांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, ते पंतप्रधान झाले का किंवा राष्ट्रपती झाले का, तर नाही झाले. पण पंतप्रधान टिकवून धरणं, पंतप्रधान बनवणं, त्याला गॉडफादर असं म्हणतात. त्या गॉडफादरच्या भूमिकेत शरद पवार राहिलेले आहेत. आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे शरद पवारांच्या कृपेनंच, मदतीनंच या पदांवर पोहोचलेले आहेत, हे लक्षात घ्या. पण राजकारण हा जुगार असतो. अडाणी आणि मोदी हे शरद पवारांनी उभे केलेले लोक आहेत. पण राजकारण हा आणि पैसा हा जुगार आहे. पैशाची स्पर्धा आणि राजकारणाची स्पर्धा ही अतिशय जुगारी पातळीची आहे आणि यात तात्कालिक मैत्री आणि तात्कालिक शत्रुत्व असंच चालतं. तर यातून झालं असं की यांना उभं जरी केलं असलं तरी अमित शहा, मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये, किंवा असं म्हणूया की हे ज्या राजकारणाचे खेळ आहेत, या राजकारणाच्या खेळामध्ये एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न पण होतो आणि जो जेवढा वरचढ आहे त्याला तेवढं खाली खेचणं, त्याला अंकित ठेवणं, हा पण खेळ आहे. त्यामुळे शरद पवारांनी मोठी केलेली माणसं ही शरद पवारांवर उलटणारच नाहीत असं होणं शक्य नाही. कारण हे जागतिक सगळ्या ठिकाणच्या राजकारणात आहे. राजकारणाचं मुख्य वैशिष्ट्य तेच आहे. यात मोठी गडबड अशी झाली की महाराष्ट्रातले 2 प्रादेशिक पक्ष संपवण्याचा खेळ 94-95 पासून सुरू झाला. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि नंतर उदयाला आलेला राष्ट्रवादी पक्ष. शिवसेना संपवण्यात सुद्धा संपवायची अशा पद्धतीचा जे ठरलं असेल आणि तर त्यात स्वतः शरद पवारांची पण मदत होती असं म्हटलं जातं. अर्थात बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची अंतर्गत मैत्री पण सर्वश्रुत आहे. तर तो पक्ष टिकवून धरणं आणि संपवणं या दोन्ही खेळांमध्ये शरद पवारांचं नाव घेतलं जातं. आणि एकदा कधीतरी याच गॉडफादरचा राष्ट्रवादी पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजपवाल्यांनी केला किंवा आणखी इतर छोटे छोटे पक्ष असतील किंवा मोठेही पक्ष असतील, तर मोदी आणि शहांनी शरद पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला. हे मात्र दिसतं. ती ईडीचे नोटीसचं जे नाटक झालं होतं त्यात अशी तपासणी करून घेण्यात आली की शरद पवारांना ईडीची नोटीस पाठवली, ती खोटीच होती, व्हॉट्सअपवरचीच होती. तर शरद पवार काय प्रतिक्रिया देतील?
तर शरद पवारांनी जी प्रतिक्रिया दिली आणि महाराष्ट्रातनं जे काही इंटेलिजन्सकडून कळलं असेल की अवघड आहे, तिथं ते थांबलं. पण अजितदादांना उघडपणे त्या धमक्या दिल्या गेल्या. पवारांचं स्वतःचं आर्थिक साम्राज्य प्रचंड मोठं आहे, सगळ्याच पवारांचं, आणि ते घराणं एकवटून राहिलेलं आहे. शरद पवार हे लीडर आहेत आणि त्या सगळ्या आर्थिक साम्राज्य शरद पवारांनी किंवा राजकीय साम्राज्य ज्या चातुर्यानं उभं केलं ना, ते चातुर्य असलेली दुसऱ्या पिढीची एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे अजितदादा पवार. कसं सगळं संयोजन करायचं, राजकारण कसं खेळायचं, मंत्री पुढारी कसे खेळवायचे, प्रशासनातले अधिकारी कसे खेळवायचे आणि जनतेला कसं खेळवायचं याचा अर्थ वाईट घेऊ नका, हाताळायचं कसं, याचं अतिशय अचूक भान शरद पवारांना होतं. आणि त्या भानाच्या पातळीवर पोहोचलेला त्या घराण्यातले वारसदार म्हणून अजितदादा पवारांचं नाव आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. तर हे आर्थिक साम्राज्य आणि यांचं राजकीय साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार झालेला आहे. शरद पवारांना जे स्वतःला अपेक्षित नसावं ते म्हणजे अजितदादा पवारांचा अपघाती म्हणून घडून आणला गेलेला मृत्यू. इथं शरद पवारांना खरा हादरा बसलेला आहे. त्यामुळं अजितदादा गेल्याबरोबर पहिली गोष्ट म्हणजे सुनेत्राताईंनी जाऊन पटकन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे शरद पवारांचंच राजकारण आहे. पक्ष फोडणं, सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करणं, अजितदादांनी ती नाराजी व्यक्त करणं आणि मग नंतर स्वतःचा पक्ष फोडून पुढं जाणं. त्या पक्षाच्या केसेस चालू आहेत ज्या संविधानाच्या दृष्टीनं आणि नैतिकतेच्या दृष्टीनं साधारण काही दिवसातच उरकल्या गेल्या पाहिजेत, पण त्या केसेस पुढं जाऊ न देणं सुप्रीम कोर्टात सुद्धा, हे सगळे राजकीय खेळ आहेत. आणि या खेळांमध्ये शरद पवारांचा काही ना काही हात आहे. शरद पवारांचा पक्ष फुटला का किंवा पवार घराण्याचा पक्ष फुटला का, तर माझं मत आहे नाहीच अजिबात. शरद पवारच दोन्ही राष्ट्रवादी चालवत राहिले, दाखवत असे राहिले की ते वेगळे आहेत अजितदादा आणि ते. पण मला माहिती आहे हे घराणं मनानं कधीच फुटलेलं नव्हतं, कारण तो एवढा जो राजकीय आणि आर्थिक पसारा आहे त्याचं नियंत्रण गमावणं पवारांच्या मनात नाही, कुठल्याच पवारांची नाही. आपापल्या राजकीय भूमिका ते वठवत असतात. म्हणजे सुप्रियाताई काही वेगळं बोलल्यासारखं, रोहितदादा काही वेगळं बोलल्यासारखं, शरद पवार काही वेगळं बोलल्यासारखं, अजितदादा काही वेगळं बोलल्यासारखं. यात लक्षात घ्या, सुनेत्राताईंनी अजूनही स्वतःची तशी भूमिकाच मांडलेली नाही. त्या घराण्याच्या अतिशय निष्ठावान सूनबाई आहेत. आणि दादा हे शरद पवारांशी निष्ठावानच होते, अजितदादा, हे मला माहिती आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. त्यामुळं एका धूळफेकीचं खेळ म्हणून आणि काही तडजोडी म्हणून त्या राजकारणात कराव्या लागतात, म्हणून अजितदादा पवार या असंघाशी संघ करायला गेले. ज्यांनी 75,000 कोटीचा आरोप केला जो अजून सिद्ध नाही झाला, त्याच आरोप करणाऱ्यांबरोबर दादा त्या पक्षात जाऊन बसले, सत्तेत जाऊन बसले. तर ह्या खेळ्या आहेत. आत्ता मग बारामतीत ते पार्थ पवारांना खासदारकी देण्यात आली. शरद पवार स्वतः पुन्हा खासदार गेले. सुप्रियाताई खासदार आहेत, आमदार आहेत, 2 आमदार होतील आता. सुनेत्राताई खासदारकीवरनं आमदारकीवर येतील. पक्षाची मालमत्ता राष्ट्रवादीची अजितदादांच्या कुणात लुंग्यासुंग्यांच्या हातात जाऊ नये या निर्णयाचं ते प्रतीक होतं की सुनेत्राताईंनी जाऊन ताब्यात घेतला पक्ष आणि त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. पक्ष 2 असू देत. खूप लोक शरद पवारांच्या विधानसभेत जागा खूप कमी आल्या तेव्हा खूप विनोदी पद्धतीनं अजितदादांनी जिंकून दाखवली की नाही दादा, माझं स्वतःचं मत आहे, शरद पवार हे ज्या पद्धतीचं राजकारण खेळतात त्यात संसद आणि विधानसभा महाराष्ट्राची तेच चालवतात, पक्ष कुठलाही असो.
पक्ष कुठलाही असो. शरद पवारांवर एक दीर्घ व्हिडिओ करीन मी, त्याच्यात बोलू आपण. पण ते जे काही चालू होतं की हे वेगळे लोक आहेत आणि मग टी व्हीवर बातम्या, समाजासमोर बातम्या, तर मला नाही वाटत ते लोक फुटलेले आहेत. नाही वाटत म्हणजे खरंच तसंच आहे. त्यांची संस्थानं, त्यांच्या संस्था, इथं सगळे एकमेकात गुंतलेले लोक आहेत त्यांच्या घरातले. ते कधीही वेगळे नाहीत. मुद्दा गंभीर एवढाच होता, या सगळ्या खेळ्या स्वतः शरद पवार खेळतात हे मला ध्वनित करायचं होतं. आणि ते फारच आवश्यक आहे, कारण त्या माणसानं कष्टानं हे सगळं उभं केलं आहे. ते चांगलं की वाईट तुम्ही ठरवा, मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही, बोलू त्याच्यावर नंतर. पण त्या माणसानं इतक्या शून्यातनं हे सगळं उभं केलं आहे, तो असं सहजासहजी गमावू देईल असं शक्य नाही. पक्षांतर्गत सुद्धा म्हणजे अजितदादाच्या आणि त्यांच्याही स्वतःच्याही पक्षांतर्गत विरोधात जाणारी माणसं असू शकतात. राजकारण हे क्षेत्रच असं आहे की त्यात स्वतःचे आतले हेतू घेऊन माणसं आलेली असतात. ती तडजोडीनं आलेली असतात. ती कधीही दगाबाजी करू शकतात. त्यामुळं मोठं संघटक म्हणून कधीही राजकीय पक्षातले लोक त्या अर्थानं नेते खालच्या लोकांवर विश्वास नाही ठेवत. उद्या कोणी तुकडा टाकला तर हा दुसरीकडे जाईल हे सगळ्या राजकीय नेत्यांना माहिती असतं. शरद पवारांना तर हे पाठच आहे. त्यामुळं तोही पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी दोन्हीही नीट ताब्यात राहायचे असतील तर त्या खेळ्या कराव्या लागतील. हे शरद पवारांना पाठ आहे आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. त्यामुळे या भ्रमात नको राहिला की पवार गट अजितदादा आणि पवार गट शरद पवार ही बातम्यांसाठीची सोय आहे. प्रत्यक्ष वास्तवात किंवा जमिनीवर किंवा जमिनीखाली हे खरं नाही. आणि खूप लोकांना प्रश्न पडलेलाही पाहतो मी. रोहितदादा पवार अजितदादांचा खून झाला हे सिद्ध करायच्या मागं का लागलेत? रोहित पवारांचा आणि अजितदादांच्या पक्षाचा संबंध काय? परवा कुणीतरी त्या अजितदादांच्या पक्षाचा आणि जो शरद पवारांनी शोधून आणलेला अतिशय भ्रष्ट असा हिरा आहे, तो नाकात डालडा भरून बोलणारा आणि मोदींचा आणि शहांचा लाडका, तो अजितदादांच्या पक्षाच्या वतीनं म्हणाला की आमच्या पक्षाच्या गोष्टींमध्ये बाहेरच्या पक्षाच्या लोकांनी तोंड घालू नये, असं तो त्या सुनेत्रा ताईंच्या समोर म्हणाला. तर गंमत अशी की या माणसाला शरद पवारांनीच शोधून आणलं, त्यांचे काही व्यवसाय असतील ते सांभाळायला. आणि आता हा म्हणतो तर त्यालाही माहिती असणार की अजितदादांचा राष्ट्रवादी पक्षसुद्धा शरद पवारांच्याच मालकीचा आहे आणि शरद पवारांचा पक्ष तर त्यांच्याच मालकीचा आहे. ते माहिती असूनही त्याची बिचाऱ्याची केविलवाणी धडपड चालू होती त्या गोंदियावाल्याची की काही करून हा पक्ष ताब्यात आला पाहिजे आणि रोहितदादानं मध्ये तोंड घालू नये. तर पहिली गोष्ट म्हणजे रोहितदादा हा अजितदादाचा पुतण्या आहे आणि मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष कुठलाही असो तो पवारांच्याच मालकीचा आहे. सुनेत्राताईंनी जाऊन पटकन तिथं बसणं ही खेळीच होती मोठी शरद पवारांची, की नाहीतर त्या पक्षाकडं जो अमाप पैसा आहे आणि काही का होईना त्यांनी समाजात धुळपेक म्हणून का होईना राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांचाच पक्ष मोठा आहे, त्यातच जास्ती आमदार आहेत. घड्याळाचं चिन्ह त्यांना दिलं निवडणूक आयोगानं. तर निवडणूक आयोगाची हिंमत नाही एवढी की शरद पवारांना ओलांडून ते चिन्ह देतील. या खेळ्या अगदी ठरवून झाल्या. त्यात BJP सामील आहे, स्वतः शरद पवार सामील आहेत, अजितदादा सामील आहेत, सगळे मिळून सामील होते. तर त्या पक्षाच्या अंतिम नाड्या शरद पवारांकडेच असणार. त्यामुळे हे प्रफुल्ल पटेल, तटकरे वगैरे जी मंडळी आहेत ना, यांचे काही डावपेच असतील, त्या डावपेचांवर मात करण्यासाठी म्हणूनच सुनेत्राताईंची उपमुख्यमंत्रीपदाची खेळी खेळली गेली. आणि रोहित पवार तिन्ही बाजूंनी लावून धरणार ना. एक भारतीय नागरिक म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, पवारांच्या संपत्तीचे वारसदार म्हणून किंवा पवारांच्या राजकीय कारकिर्दीचे वारसदार म्हणून आणि नागरिक म्हणून पण.
पुतण्या म्हणून पण. तर हे घडणं साहजिक आहे. त्यामुळं कोणी भ्रमात असेल आणि ते तर नाही मला वाटत. आणि आजी शरद पवारांनी आज पुन्हा एकदा राज्यसभेत जाण्याचं खूप लोक इच्छा करत होते की त्यांनी या वयात जावं की नाही. आणि राजकारण हा मुळात त्या माणसाचा पिंड आहे आणि 60 वर्षांनी तर तो फारच पक्का झाला आहे. त्याला वयाची बंधनं नाही आहेत त्या माणसाला. त्यांचे त्याच्यातही काही हेतू असतीलच की का जायचं आहे. बारामती मतदारसंघात तेच राहणार, त्यांचेच आमदार राहणार, त्यांचेच खासदार राहणार, हे सत्य आहे. त्यांनी स्वतःसाठी पक्ष चालवला होता, स्वतःसाठी पक्ष काढला होता. पक्ष ही गोष्टसुद्धा शरद पवारांनी व्यावसायिक पातळीवरच आणून ठेवली, व्यवसाय केला राजकारणाचा. हे सत्य आहे, उघड सत्य आहे. आणि ज्यांना राजकीय कारकीर्द कळते त्यांची, ती याच बाजूची आहे. ते पुन्हा गैर किंवा चांगलं, योग्य की अयोग्य हे ठरवू, काळही ठरविल. त्यामुळं ते पुन्हा एकदा की ते काही खेळ्या होत, पवार आणि पवार हे लोक कायम एकच आहेत हे विसरायचं नाही. मग ते कुठलेही पवार असू, त्यांच्या घरांमध्ये, त्यांच्या नात्यांमध्ये आपापसात वाद असतील, पण ते कधीही बाहेर चव्हाट्यावर आलेले नाहीत. आणि आले तरी ते कसे बगला मारून पुढं जायचं आणि पवार कायम एका मुळाशी जखडून ठेवायचे, हे त्यांचं मोठं राजकारण आहे. हे शिकण्यासारखं आहे का? तर असावं कदाचित. हे योग्य आहे का? माहीत नाही. ते आपण काळावर आणि समाजावर सोडलं. आपणही बोलूच त्याच्यावर. धन्यवाद.